टीम इंडियाच्या मुंबईतील विजयी मिरवणुकीसाठी गुजरातची बस वापरली जाणार आहे। मुंबईत गुजरातच्या बसमधून विजयी मिरवणूक निघणार आहे, त्यामुळे त्यावर आक्षेप घेतला जातोय, टीकाही केली जाते। विजयी जल्लोषासाठी गुजरातमधून बस आणल्याची माहिती आहे, तर बेस्टच्या ताफ्यामध्ये एवढ्या बस असताना गुजरातमधून बस कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय। तर 2007 मध्ये बेस्टच्या बसमधून विजयी मिरवणूक टीम इंडियाची काढण्यात आली होती, मात्र आता गुजराती बसमधून मिरवणूक निघणार आहे आणि त्यामुळे त्यावर आक्षेप घेतला जातोय। ही तीच बस आहे ज्यामधून टीम इंडियाची मिरवणूक आज संध्याकाळी काढली जाणार आहे। मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे आणि देशाची आर्थिक राजधानी आहे, अशा मुंबईमध्ये गुजरातच्या बसमधून टीम इंडियाचं स्वागत केलं जाणार आहे, विजयी मिरवणूक काढली जाणार आहे। त्यामुळे आता वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत, त्याचबरोबर विरोधक त्यावरून आक्षेप घेत आहेत। आमदाराचं ऐकत नाही, मंत्र्याचं सुद्धा ऐकत नाही, अशी आजची परिस्थिती आहे। कदाचित असं म्हणावं लागेल 6,500 कोटी जे विमा कंपनीचे वाचवले गेले, त्यातून काही टक्केवारी ही नेत्याला नाही तर अधिकाऱ्यांना मिळली असावी आणि मग तिथं जी विमा कंपनी आहे ती या नेत्यांकडे बघते आणि सांगत असावी, पैसे घेतलेत, कमिशन घेतले, आम्ही याच्यावर मोबदला कुठलाही देणार नाही, अशी परिस्थिती असेल। हे आत्ताही घडलं आणि 2023ला सुद्धा जो अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये अनेक शेतकऱ्याला अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही। त्यामुळे हे झोपलेलं सरकार आणि कमिशनखोर सरकार आहे, त्यामुळे कोणालाही या सरकारची भीती राहिलेली नाही। त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही त्या शेतकऱ्यांच्या वतीने या अधिवेशनामध्ये नक्कीच मुद्दे मांडू। तर ही जी बस आहे गुजरातची, जी या ठिकाणी GJ18 आपल्याला दिसते, त्यामुळे ही बस गुजरातवरून आल्याचं स्पष्टपणे दिसते आणि याच बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे टीम इंडियाची, जी मुंबईमध्ये येईल थोड्याच वेळात। आणि यावर शिवसेना UBTचे सुनील प्रभू यांनी थोड्याच वेळापूर्वी लोकशाही मराठीशी फोनवरून बोलताना काय प्रतिक्रिया दिली होती ते ऐकूयात। नक्की म्हणजे असं आहे की हे सरकार की केंद्रात पायगड्या घालून महाराष्ट्र पूर्णपणे गुजरात लोटांगण घालण्याचं काम करतंय आणि म्हणून ही परिस्थिती आहे। मागच्या मुंबईच्या बेस्टची जी बस यायला नको ती विशेष करून गुजरातवरून आणली, म्हणजे किती सरकार आहे लक्षात येईल। जे लोक फार महाराष्ट्रासाठी येऊ करेंगे त्यों करेंगे, आम्ही महाराष्ट्रासाठी बंड केलं, उठाव केला असं म्हणत नाकाने कांदे सोलणारे ते सगळे सत्ताधाऱ्यांचे आमदार आता कुठल्या बिळात बसले असतील बरं, की हा सरळ सरळ गुजरातवरून तुम्ही बस मागवता आणि महाराष्ट्रातली बेस्ट मात्र नाकारता। हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अव्हेर आहे। महाराष्ट्रीयन जनता ज्या प्रेमाने, ज्या आपुलकीने, ज्या संवेदनशीलतेने आपल्या लाडक्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी आलेली आहे, त्यांच्यासाठी प्रतिकात्मक गोष्ट आहे ही की ही महाराष्ट्राची बेस्ट वापरली गेली पाहिजे। पण त्यासाठी जर गुजरातवरून बस आणली जात असेल तर हा सरळ सरळ महाराष्ट्राचा अवमान आहे आणि मला वाटतं याचं स्पष्टीकरण, हे सगळ्यात महत्त्वाचं स्पष्टीकरण हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी द्यायला हवं। तर ही तीच बस आहे ज्या बसमधून टीम इंडियाची मिरवणूक काढली जाणार आहे मुंबईमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास। मात्र त्यासाठी गुजरातची बस का असा सवाल उपस्थित होतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटांचे आमदार रोहित पवार आहे। आपण बघतो की आज टीम इंडियाची मिरवणूक निघणार आहे आणि गुजरातमधून बस आली आहे। बेस्टकडे एवढी चांगली ओपन बस असताना सर्व प्रवासी त्यामध्ये फिरता, बेस्टची बस वापरण्याचं न वापरण्याचं काय कारण वाटतं तुम्हाला? आता आमच्या सगळ्यांची इच्छा होते की मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर वर्ल्ड कप येत असेल तर बेस्ट ही जी संस्था आहे ती सरकारी संस्था आहे, त्या माध्यमातून इथं असणाऱ्या सामान्य लोकांना सेवा अनेक वर्षांपासून दिली जाते। पण दुर्दैव असं की गुजरातवरून तिथं बस आणली जाते, अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही। त्यामुळे मी BCCIला विनंती करेल की आपण याच्यामध्ये लक्ष घालून जे महाराष्ट्राचं खरं आहे, जो आमच्या सगळ्यांचा स्वाभिमान आहे ती बेस्ट, त्याच्यातूनच ही मिरवणूक काढण्यात यावी। गुजरातचा प्रभाव आधीपासून महाराष्ट्रावर वाटत आहे, मुंबईवर खास करून। आता बसच्या माध्यमातूनही आता टीम इंडियावर गुजरातच प्रभाव असेल? माझं एकच मत आहे की खेळामध्ये राजकारण येऊ नये अशी आमची भूमिका आहे, त्यामुळे ह्याच्यावर मी कुठलंही राजकीय वक्तव्य करणार नाही। फक्त एवढंच गोष्ट बोलेल की विनंती करतो की आपण बेस्ट ही बस वापरावी आणि मी स्वतः BCCIचे जे प्रमुख आहेत त्या सगळ्यांशी बोलून विनंती करेल। एक गोष्ट पाहायला मिळत आहे की अँटिक बस असताना अनेक लोक त्यामध्ये प्रवास करतात, अशा प्रकारचं एक अलौकिक गोष्टी आपल्याकडे आहे, त्या गोष्टी सोडून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।